हॅलो स्टुडंट्स, आज आपण अल्कोहोल फेनॉल इथर या चॅप्टरमध्ये इथरच्या केमिकल प्रॉपर्टीज, त्याच्यामध्ये शेवटची केमिकल प्रॉपर्टी आहे इट इज द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन ॲरोमॅटिक इथर. ॲरोमॅटिक इथरमध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपल्याला डिस्कस करायच्या आहेत की ज्या रिॲक्शन्स आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये सुद्धा त्या ठिकाणी हॅलो अरिन्समध्ये पाहिल्या होत्या. त्या सेम रिॲक्शन्स आपल्याला इथे इथर्ससाठी सांगायच्या आहेत. आता त्याच्यामध्ये इथर्स, ॲरोमॅटिक इथरचं आपण एक्झाम्पल घेणार आहोत ॲनिसोल. ठीक आहे. मग आता यामध्ये पहिली रिॲक्शन आहे ब्रोमिनेशन. आता ॲरोमॅटिक इथरमध्ये एक्झाम्पल घेत असताना हा ॲनिसोल आहे. दिस इज द OCH3 ग्रुप. बेन्झिनवरती OCH3 ग्रुप जर अटॅच असेल तर याला ॲनिसोल म्हणायचं. दिस इज द ॲनिसोल. आणि याचं ब्रोमिनेशन करणार आहोत. ब्रोमिनेशन, yes, reaction with bromine in presence of acetic acid CH3COOH. त्याचं ॲसिटिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये आपल्याला रिॲक्शन करायचे. मग आता काय होतं ड्युरिंग दिस रिॲक्शन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये याच्यामध्ये ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरचा जो हायड्रोजन ॲटम आहे तो हायड्रोजन ॲटम या नेक्स्ट इनकमिंग इलेक्ट्रोफाईलनं अटॅक होतो. म्हणजे याला काय लिहूयात आपण, दिस इज द BR अँड BR. आणि याच्यामध्ये हा जो हायड्रोजन ॲटम आहे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनमधला हा जो हायड्रोजन ॲटम आहे हा हायड्रोजन ॲटम या ब्रोमिन ॲटमनं रिप्लेस होतो आणि तुम्हाला यामध्ये दोन पॉसिबल प्रॉडक्ट मिळतात. पहा, लक्षात घ्या. हा ग्रुप ॲज इट इज असेल बेन्झिन रिंगवरती. हा जो OCH3 ग्रुप आहे हा ॲज इट इज असेल. फक्त काय होणार, ऑर्थो पोझिशनवरचा हायड्रोजन ॲटम ब्रोमिननं रिप्लेस झाला आणि सेकंड वन हा OCH3 ॲज इट इज असेल. परत फक्त काय होईल, पॅरा पोझिशनवरचा हा हायड्रोजन ॲटम BRनं रिप्लेस होतो. आणि प्लस बाय प्रोडक्ट काय असेल, HBr. बाय प्रोडक्ट असेल HBr. म्हणजे हा असेल ऑर्थो ब्रोमो. याला काय म्हणूयात आपण, ऑर्थो ब्रोमो ॲनिसोल. आणि काय असेल हा पॅरा 1,4 पोझिशनवरती ब्रोमिन ॲटम आहे, याला म्हणूयात पॅरा ब्रोमो ॲनिसोल. तर हा त्या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. तर दिस इज द ब्रोमिनेशन. रिॲक्शन बॅलन्स नाही आहे. आता याच्यामध्ये इकडे दोन बेन्झिन रिंग, याला ट्वाईस करूयात आपण. म्हणजे HBr किती झाला, ट्वाईस झाला. म्हणजे BR आणि हे दोन ब्रोमिन ॲटम आणि दोन ब्रोमिन ॲटम म्हणजे 4 झाले, म्हणून याला मी ट्वाईस करते. ठीक आहे. तर ही रिॲक्शन बॅलन्स होणार. त्याच्यामध्ये हा जो पॅरा प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट हा मेजर असेल आणि हा त्यामध्ये मायनर असेल. तर दिस इज द वन रिॲक्शन. त्यानंतर सेकंड आहे ब्रोमिनेशन नंतर फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन. फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन की जी सेम रिॲक्शन आपण हॅलो अरिन्समध्ये पण पाहिली होती. मग आता पहा, फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशनमध्ये काय होतं, दिस इज द अगेन ॲरोमॅटिक इथर. एक्झाम्पल ॲनिसोल. इट इज रिॲक्टेड विथ. अल्कायलेशन करण्यासाठी आपण रिएजंट घेऊयात CH3I. आणि फ्रायडल क्राफ्ट आहे म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 ॲल्युमिनियम क्लोराईडच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होते. आता काय होतं, आता याच्यामध्ये काय होईल की या पोझिशनवरचा हायड्रोजन ॲटम ऑर्थो पॅरा पोझिशनवरचा हायड्रोजन ॲटम हा मात्र या अल्काईल ग्रुपनं म्हणजे हा HI हा हायड्रोजन ॲटम या अल्काईल ग्रुपनं CH3 ग्रुपनं रिप्लेस होतो. या पोझिशनवरचा किंवा या पोझिशनवरचा. आणि याच्याप्रमाणे तुम्हाला दोन पॉसिबल प्रोडक्ट मिळतात. पहा, हा बेन्झिनवरचा OCH3 ग्रुप ॲज इट इज असेल. OCH3 ग्रुप ॲज इट इज असेल. फक्त ऑर्थो पोझिशनवरचा हायड्रोजन ॲटम या CH3नं रिप्लेस होतो. आणि प्लस सेकंड असेल OCH3 ॲज इट इज असेल. पॅरा पोझिशनवरचा हायड्रोजन ॲटम या CH3नं रिप्लेस होणार. आणि प्लस बाय प्रोडक्ट असेल काय, HI प्लस HI. म्हणजे इथे तुम्हाला मिळेल, याचं नेम लिहिता येईल
ऑर्थो मिथाइल ॲनिसोल, ऑर्थो मिथाइल ॲनिसोल, आणि हा असेल पॅरा मिथाइल ॲनिसोल. याच्यामध्ये सुद्धा हा पॅरा प्रोडक्ट हा याच्याप्रमाणे मेजर असतो. रिॲक्शन बॅलन्स करा वरच्याप्रमाणे. ही ट्वाईस असेल, हा मॉलिक्यूल ट्वाईस असेल, आणि हा HI सुद्धा ट्वाईस असेल. तर ही त्यामध्ये नेक्स्ट असेल, ज्याला आपण फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन रिॲक्शन असं म्हणतो. त्यानंतर तिसरी आहे असायलेशन. नेक्स्ट वन, थर्ड, फ्रायडल क्राफ्ट असायलेशन. फ्रायडल क्राफ्ट असायलेशन रिॲक्शन. जसं अल्कायलेशन तसं असायलेशन. दोघांमध्ये काय फरक आहे लक्षात घ्या. ॲनिसोल OCH3 ॲज इट इज, आणि असायलेशन करण्यासाठी CH3COCl, पण इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. हा मात्र कॅटलिस्ट असेल. मग आता काय होतं ड्युरिंग दिस रिॲक्शन, व्हॉट हॅपन, परत ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरचा हायड्रोजन ॲटम या असाइल ग्रुपनं, म्हणजे याच्यासाठी रिॲक्शन कशासोबत होते त्याची, याला ॲसिटिल क्लोराईड म्हणू आपण. तर या ठिकाणी काय होतो, हा हायड्रोजन ॲटम या असाइल ग्रुपनं रिप्लेस होतो, म्हणजे बाहेर काय पडेल, दिस HCl. ठीक आहे, HCl हा बाहेर पडतो, म्हणजे हा हायड्रोजन ॲटम या COCH3नं रिप्लेस होणार, या पोझिशनवरचा किंवा या पोझिशनवरचा. म्हणजे तुम्हाला दोन पॉसिबल प्रोडक्ट मिळतात. यस, OCH3 ॲज इट इज असेल, या पोझिशनवरचा हायड्रोजन ॲटम COCH3नं रिप्लेस झाला, आणि सेकंड OCH3 आणि इथं असेल COCH3, आणि प्लस बाय प्रोडक्ट असेल HCl. म्हणजे याला म्हणायचं आहे दिस इज द ऑर्थो आणि पॅरा. आता बेन्झीन रिंगवरती COCH3 ग्रुप असेल तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, ॲसिटोफिनोन म्हणतो, आणि या ऑर्थो पोझिशनला याला काय म्हणतो आपण, मिथॉक्सी. म्हणजे ऑर्थो मिथॉक्सी ॲसिटोफिनोन म्हणूयात आपण त्याला. आता का म्हटलं त्याला, ॲनिसोल नाही म्हटलं आपण. यस, ॲसिटिल ग्रुप असं लिहू शकतो आपण नेम. आता इथं काय केलं आपण, बेन्झीन रिंगवरती जेव्हा COCH3 ग्रुप असतो तेव्हा याला आपण ॲसिटोफिनोन असं म्हणतो, आणि म्हणून काय केलं आपण, बेसिकली हा ॲसिटोफिनोन झाला. काय झालं, फक्त या ऑर्थो पोझिशनला कोणता ग्रुप आहे, OCH3, म्हणजे OCH3ला काय म्हटलं आपण, मिथॉक्सी, आणि ती पोझिशन 1, 2 आहे, ती ऑर्थो आहे, म्हणून ऑर्थो मिथॉक्सी ॲसिटोफिनोन. आणि याला काय म्हणायचं, पॅरामिथॉक्सी ॲसिटोफिनोन, ऑर्थो मिथॉक्सी ॲसिटोफिनोन, पॅरामिथॉक्सी ॲसिटोफिनोन, की हा त्या ठिकाणी मेजर प्रोडक्ट असेल आणि हा त्याच्यामध्ये मायनर प्रोडक्ट असेल. परत रिॲक्शन बॅलन्स करा प्रिव्हियस रिॲक्शननुसार. हा ट्वाईस असेल, हा ट्वाईस असेल मॉलिक्यूल, आणि हा ट्वाईस असेल. ठीक आहे, आणि लास्ट रिॲक्शन आहे त्याच्यामधली चौथी, नायट्रेशन. यस, नायट्रेशन. आता नायट्रेशन करण्यासाठी कोणता रिएजंट घेतो आपण, यस, पाहिले आपण आधीच्या चॅप्टरमध्ये. फिनॉलमध्ये पण आपण घेतल्यात त्या रिॲक्शन्स. यस, OCH3 ॲज इट इज सेम एक्झाम्पल घेतले आपण. आणि नायट्रेशन करण्यासाठी नायट्रिक ॲसिड HNO3 इन प्रेझेन्स ऑफ
कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, ज्याला आपण काय म्हटलं ह्या दोघांच्या मिक्सरला नायट्रेटिंग मिक्सर म्हटलं आहे. ठीक आहे, मग याच्यासोबत त्या ठिकाणी रिॲक्शन म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. तर हे नायट्रेशन करण्यासाठी आपण त्याचा यूज केला. मग आता इथं याला लिहिता येतं यस HONO2, नायट्रिक ॲसिडला असं लिहिता येईल. मग आता काय होतं, परत वरच्या रिॲक्शनप्रमाणे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनवरचा इलेक्ट्रोफाईल म्हणजे हायड्रोजन ॲटम, हा हायड्रोजन ॲटम नायट्रेशनमध्ये NO2 न रिप्लेस होतो. म्हणजे हा H या OH सोबत किंवा हा H OH सोबत H2Oच्या फॉर्ममध्ये बाय प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये बाहेर पडेल आणि हा हायड्रोजन ॲटम इथं NO2 न काय होतो, रिप्लेस होतो. म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट काय मिळेल, यस बेन्झीन रिंग विथ OCH3, ऑर्थो पोझिशनवरती हा NO2 असेल आणि सेकंड प्रॉडक्ट काय असेल, यस OCH3 आणि या पोझिशनवरचा NO2. बाय प्रोडक्ट काय असेल, H2O. हा H OH सोबत H2Oच्या फॉर्ममध्ये तुम्हाला बाहेर. याला काय म्हणणार तुम्ही, ऑर्थो नायट्रो ॲनिसोल आणि हा असेल पॅरा नायट्रो ॲनिसोल. हा ज्याच्यामध्ये मेजर प्रोडक्ट असेल आणि हा मायनर प्रोडक्ट असेल. तर अशा प्रकारे बॅलेन्स करा परत रिॲक्शन. हा ट्वाईस, हा पण ट्वाईस असेल आणि हा पण ट्वाईस असेल. तर अशा प्रकारे या 4 रिॲक्शन्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये आपल्याला येतात. एक पाहिली आपण ब्रोमिनेशन, सेकंड पाहिली फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन, तिसरी पाहिली फ्रायडल क्राफ्ट असायलेशन आणि चौथी त्या ठिकाणी पाहिली नायट्रेशन. मग आता याच्यासाठी तुम्हाला कधी कधी विचारतात प्रश्न की जेव्हा आपण ॲनिसोलसोबत काय करायचं आहे, ॲनिसोलचं नायट्रेशन करायचं आहे, फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन करायचं आहे, फ्रायडल क्राफ्ट असायलेशन करायचं आहे, ब्रोमिनेशन करायचं, त्याच्यासाठी रिएजंटचे नेम्स लिहायचे फक्त, ओन्ली रिएजंट. तर लक्षात घ्या, नायट्रेशन करण्यासाठी आपण रिएजंट घेतला HNO3 कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. असायलेशन करण्यासाठी रिएजंट घेतला आपण ॲसिटिल क्लोराईड. ठीक आहे, त्याच्यापूर्वी आपण अल्कायलेशन करण्यासाठी अल्किल हलाइड किंवा अल्किल क्लोराईड घेतलं होतं. ठीक आहे, आणि ब्रोमिनेशन करण्यासाठी ब्रोमिन इन ॲसिटिक ॲसिड. ठीक आहे, फक्त हे रिएजंटचे नेम्स तुम्हाला एक अर्धा मार्कासाठी विचारतात, म्हणजे हे तुम्हाला लिहिता आले पाहिजे. क्वेश्चन काय विचारला आहे त्याच्यानुसार तुमचा आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे, तर दिस इज अबाउट द व्हॉट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर, की ज्याच्यामध्ये आपण ह्या 3 प्रॉपर्टीज पाहिल्या, 4 प्रॉपर्टीज सॉरी. पहिली पाहिली लॅबोरेटरी टेस्ट, दुसरी पाहिली रिॲक्शन इन्व्हॉल्विंग, की ज्याच्यामध्ये काय असतो, अल्किल ग्रुप इन्व्हॉल्व्ड होतो इथरमधला. तिसऱ्या याच्यामध्ये रिॲक्शन इन्व्हॉल्विंग CO बॉन्ड म्हणजे कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इन्व्हॉल्व्ड असतो. आणि चौथ्या याच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स पाहिली, की त्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये ह्या 4 सब रिॲक्शन्स आपण पाहिल्या. आता शेवटचा टॉपिक आहे की यामध्ये इथर्सचे युसेस. ठीक आहे, व्हॉट आर द युसेस ऑफ इथर. लास्ट टॉपिक, यस युसेस ऑफ इथर. इथरचा यूज आपल्याला सांगायचा आहे. यस, 2 मार्कासाठी विचारला जातो. तर पहिला यूज तुम्हाला लिहिता येतो डायइथिल इथर. यस, डायइथिल इथर used as, यस काय यूज केला जातो, ॲज अ ग्रिग्नार्ड रिएजंट. म्हणजे डायइथिल इथर हा रिॲक्शन म्हणजे सॉल्वंट म्हणून इज युज्ड ॲज अ सॉल्वंट इन व्हॉट, कशा कशामध्ये सॉल्वंट म्हणून त्याचा यूज केला जातो. यस, फॉर ग्रिग्नार्ड रिएजंट, त्यानंतर फॅट्स, गम एटसेट्रा. या रिॲक्शनमध्ये त्याचा ॲज अ सॉल्वंट म्हणून त्या ठिकाणी यूज केला जातो. ठीक आहे, कशामध्ये, ॲज अ सॉल्वंट. त्यानंतर सेकंड यूज आहे डायइथिल इथर. अर्लियर
डायइथिल ether used as anesthetic in what? Surgery. In surgery. सर्जरीमध्ये त्याचा ॲनेस्थेटिक म्हणून यूज त्या ठिकाणी केला जायचा. कशाचा? या डायइथिल इथरचा. कधी कधी तुम्हाला त्याचे युसेस विचारतात. युसेसमध्ये हे लक्षात ठेवायचं की पहिला यूज त्याचा यूज्ड ॲज अ सॉल्वंट म्हणून यूज करतात आणि अर्लियर म्हणजे प्रिव्हियसमध्ये याचा यूज हा इथं ॲनेस्थेटिक म्हणून केला जात होता. दिस इज अबाउट द अल्कोहोल फेनॉल इथर.